हे एज्युप्लसचं स्टुडंटसाठी बनलेलं हे ॲप्लिकेशन आहे. तर याच्यामध्ये प्ले स्टोअरवरनं ते लिंक सेंड केलेली आहे, तर तिथनं ती डाउनलोड करायचं ॲप्लिकेशन आणि डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्याच्यानंतर पहिल्यांदा जी स्टेप येते तर त्याच्यामध्ये बरेच ऑर्गनायझेशनची नावं येतात. तर त्याच्यामध्ये ट्रिनिटी पॉलिटेक्निकचं ऑर्गनायझेशन सिलेक्ट करायचं, लोगो येतो याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे एनरोलमेंट नंबर जो आहे ॲज अ युजर नेम आणि पासवर्ड म्हणून सेम यूज करायचा आहे. एनरोलमेंट नंबर आणि पासवर्ड म्हणून पण एनरोलमेंट नंबर यूज करायचा आहे. आणि त्याच्यानंतर स्टुडंट जे आहे तर ते इथं लॉग इन करतो. तर इथं बघू शकतो आपण की इथं एनरोलमेंट नंबर आणि पासवर्ड जो आहे तर तो इथं दोन्हीच्या दोन्ही सेम आहे का ते व्हेरीफाय करायचं इथं आणि लॉग इन सक्सेसफुली होतं. लॉग इन सक्सेसफुली झाल्याच्यानंतर हे जे फर्स्ट पेज आहे तर ते ओपन होतं. फर्स्ट पेजमध्ये हे स्टुडंटच्या ॲप्लिकेशनमध्ये स्टुडंट स्वतःची अटेंडन्स या ठिकाणी बघू शकतात वेगवेगळ्या सब्जेक्टची त्यांच्या. तर इथं खाली सर्वात आधी आपण इथं बघू शकतो की त्याची 100% 16 त्याची अटेंडन्स किती आहे त्या सब्जेक्टची. ट्युटोरियलची अटेंडन्स आणि लॅबची अटेंडन्स स्टुडंट इथं या ठिकाणी बघू शकतात. त्याच्यानंतर दुसरा लेसन प्लॅनमध्ये स्टुडंट बघू शकतो की त्याला कोणत्या दिवशी कोणते सब्जेक्ट जे आहेत तर ते कवर झालेले आहेत तर ते लेसन प्लॅनमध्ये तो चेक करू शकतो. व्ह्यू लेसन प्लॅन वगैरे त्या सब्जेक्टचा करून त्या हे या सगळ्या गोष्टी अपलोड झाल्यावर व्यवस्थित स्टुडंटसाठी अवेलेबल होऊन जातात. रजिस्ट्रेशन म्हणजे काय की त्या स्टुडंटला कोणते कोणते सब्जेक्ट अवेलेबल झालेले आहेत तर या सेमिस्टरला मेन सब्जेक्ट थिअरी सब्जेक्ट वगैरे तर ते इथनं कळून येतात. प्रॅक्टिकल सब्जेक्ट कोणते कोणते आहेत तर ते इथनं दिसू शकतं आणि लॅबमध्ये कोणत्या कोणत्या लॅब प्रॅक्टिकल त्याला ॲलोकेट झालेले आहेत तर इथनं स्टुडंट जे आहेत तर ते स्वतः बघू शकतात. स्टडी मटेरियलमध्ये स्टुडंटसाठी त्या सब्जेक्टचे सब्जेक्ट टीचर स्टडी मटेरियल अपलोड करू शकतात आणि तिथनं ते स्टुडंट जे आहे रिस्पेक्टिव्ह स्टुडंट्स तर ते इथनं स्टडी मटेरियलमधनं ते डाउनलोड करतात. त्याच्यानंतर फीडबॅक त्याच्यानंतर असाइनमेंटच्या ऑप्शनमधनं स्टुडंट जे आहेत तर ते त्याच्यावर ॲक्च्युली वर्किंग चालू आहे तर म्हणून ते दिसत नाही आहे. पण असाइनमेंटमध्ये फॅकल्टीज असाइनमेंटचे क्वेश्चन जे आहेत तर ते अपलोड करू शकतात. बाकीचे उर्वरित जे काही ऑप्शन्स आहेत तर त्याच्यावर ते अंडर कन्स्ट्रक्शन आहेत बऱ्यापैकी. तर स्टुडंट तिथनं जॉब सर्च करू शकतात आणि बऱ्याच गोष्टी हे ॲप्लिकेशन तुम्ही जे आहेत तर ते बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे त्याच्यावर काय आता सध्या रिफ्लेक्ट होऊ शकणार नाही. त्यासोबत करिअरमध्ये क्लिक केलं की त्यांना करिअर गायडन्ससाठीच्या ज्या महत्त्वाच्या नोट्स आहेत किंवा टिप्स आहेत तर ते स्टुडंटला भेटून जातील. तर हे असं ॲप्लिकेशन हे प्रत्येक स्टुडंटसाठी स्वतःचं इन्फॉर्मेशन ट्रॅक करण्यासाठी यूज करू शकतात. धन्यवाद. थँक्यू.